महिलांच्या पहिल्या आयसीसी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून भारत आणि इंग्लंड दरम्यान सलामीची लढत होणार आहे। या स्पर्धेतील पहिले 4 संघ 2017 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्र होणार आहेत। इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील लाजिरवाण्या पराभवाचा फटका भारतीय खेळाडूंच्या मानांकनालाही बसला आहे। कसोटीतील अष्टपैलू रँकिंगमध्ये नंबर 1 असलेल्या आर अश्विन दुसऱ्या स्थानी ढकलला गेलाय। त्याच्या जागी आता बांगलादेशच्या शाकिब उल हसननं आपला क्रमांक पटकावला आहे। माजी कसोटीपटू रवी शास्त्रींचं आयुष्य नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे। रवी शास्त्रींची इंग्लंडमधील वनडे मालिकेसाठी भारतीय संघाच्या संचालकपदी निवड झाल्यानं आणखी एक आव्हान त्यांच्यापुढे आहे। या भूमिकेचं गांभीर्य लक्षात घेता यापदी चांगली कामगिरी करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। उरुग्वेचा वादग्रस्त फुटबॉलपटू लुईस सुआरेझनं यापुढे कधीही प्रतिस्पर्धी टीममधल्या खेळाडूचा चावा घेणार नसल्याचं वचन चाहत्यांना दिलंय। फुटबॉल वर्ल्ड कपमधल्या चावा प्रकरणानंतर सुआरेझनं बुधवारी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे। सध्या 4 महिन्यांची बंदी भोगत असलेल्या सुआरेझला स्पेनच्या बार्सिलोना या प्रसिद्ध क्लबनं करारबद्ध केलंय। अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या 15 खेळाडूंच्या यादीत आपल्या नावाचा समावेश नसल्यामुळे अवमानित झाल्याची भावना झालेल्या बॉक्सर मनोज कुमारनं आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।